तर नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. तर इंजिनिअरिंग 2025ची ॲडमिशन प्रोसेस लवकर चालू होणार आहे. रिसेंटली आपले टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर चंद्रकांत दादा पाटील यांनी एक अपडेट दिलेली आहे की 28 जूनला प्रोसेस चालू होईल. पण या प्रोसेसमध्ये आत्तापर्यंत ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत, आत्तापर्यंत या प्रोसेसमध्ये जे काही बदल आत्तापर्यंत काही गव्हर्नमेंटचे GR असतील, काही राजपत्र असतील, ह्यांच्यामार्फत जे काही बदल यावर्षी प्रोसेसमध्ये करण्यात आलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा पॉलिटेक्निकच्या प्रोसेसमध्ये काही बदल करण्यात आले, तेव्हा आपल्याला लक्षात आलं की यावर्षीची इंजिनिअरिंगची प्रोसेसमध्ये देखील काही बदल होतील. तर हे बदल नेमके काय असणार आहेत आणि यावर्षीचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे मॅनेजमेंट कोटाचे ॲडमिशन्स नेमके कशा प्रकारे होणार आहेत आणि स्पॉट राऊंड ह्या प्रोसेसमध्ये नेमकं काय असणार आहे, ह्या गोष्टींना घेऊन खूप विद्यार्थी आणि पालक पेपरला वेगवेगळ्या न्यूज येत आहेत आणि त्यांना कुठल्या ना कुठल्या गोष्टींबद्दल काही काही वेगळ्या अपडेट त्यांना मिळतात. पण आतापर्यंत जे काही अचूक आपल्याला जे सांगतं पालकांपर्यंत पोहोचवता येईल ते आपण या व्हिडिओमधनं सर्व विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्व महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे, हा शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचे इनपुट्स मिळणार आहेत आणि प्रोसेसबद्दल 100% क्लॅरिटी नक्की तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत येऊन जाईल. जसं की व्हिडिओचं टायटल आहे, कॅप 2025 मधील बदल आणि मॅनेजमेंट ॲडमिशन बद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघूया लास्ट इयर आणि या वर्षीच्या प्रोसेसमध्ये नेमके बदल नेमके काय करण्यात आलेले आहेत. ओके, एक छोटंसं प्रेझेंटेशन आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की जुनी प्रोसेस नेमकी काय होती आणि नवीन प्रोसेसमध्ये काय बदल आहेत. जुन्या आतापर्यंतच्या प्रोसेसमध्ये म्हणजे गेल्या 2-3 वर्षापूर्वीच्या किंवा कोविडच्या आधीच्या प्रोसेसमध्ये 3 राऊंड कंडक्ट करण्यात येत होते. यावर्षी 4 राऊंड कॅपचे कंडक्ट करण्यात येणार आहेत. 4 कॅप राऊंड असणार आहेत. कॅप राऊंड म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. स्पॉट राऊंड असणार आहे का? स्पॉट राऊंड नक्की असणार आहे शेवटी, पण सुरुवातीला 3च्या ऐवजी 4 कॅप राऊंड्स यावर्षी असणार आहेत. हा सगळ्यात पहिला बदल आहे. आतापर्यंतच्या पहिल्या कॅपमध्ये काय होतं, कॅपमध्ये आपण 300 ऑप्शन देऊ शकत होतो. त्यामध्ये कुठलंही एक नंबरचं ऑप्शन जे काय असेल ते जर आपल्याला अलॉट झालं, म्हणजे आपल्या रँकनुसार जर आपल्याला त्या नंबरचा ऑप्शन लागला, म्हणजे एक नंबरचा ऑप्शन जर लागला, तर तो ऑप्शन ऑटो फ्रीज व्हायचा. त्यानंतर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये जाता येत नव्हतं. म्हणजे पहिल्याच राऊंडमध्ये जर पहिल्या नंबरचं ऑप्शन तुमचं लागलं तर तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये जाता येणार नाही. किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन अलॉट झाला, चॉईस नंबर 1 जर तुम्हाला अलॉट झालं, तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये जाता येत नव्हतं. पण आता त्यामध्ये बदल आहेत. तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये एक नंबरचा ऑप्शन जर लागला तर तो ऑटो फ्रीज. ऑटो फ्रीज म्हणजे तुमची प्रक्रिया तिथंच थांबते. तुम्हाला त्यानंतर निकालाच्या नंतर 3 ते 4 दिवस एक विंडो दिलेली असते. त्या विंडोच्या आत तुम्हाला कॉलेजमध्ये प्रत्यक्ष ॲडमिशन घ्यावं लागतं. यावर्षी काय बदल झालेला आहे, सेकंड राऊंडमध्ये ऑप्शन नंबर 1 ते 3 पर्यंत जर तुम्हाला लागला असेल, म्हणजे पहिलं, दुसरं किंवा तिसरं ऑप्शन लागला असेल, तर त्या 3 ऑप्शन्सपैकी एक जरी ऑप्शन अलॉट झाला तर तुम्हाला ऑटो फ्रीज नावाचं ऑप्शन तुमचं सिलेक्ट होतं आणि मग तुम्हाला इमिडिएटली कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं. तसंच तिसऱ्या राऊंडमध्ये 1 ते 6, सपोज असं झालं की पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला 5 नंबरचा ऑप्शन लागला तर तुम्ही पुढच्या राऊंडला गेलात. पुढच्या राऊंडला तुम्हाला 4 नंबरचा ऑप्शन लागला तरी देखील तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये 1 ते 3 कंपल्सरी आहे. तुम्हाला चौथ्या नंबरचा लागलाय, तो चौथ्या नंबरचा ऑप्शन तुम्हाला ॲक्सेप्ट करता येतो आणि नेक्स्ट राऊंडला जाता येतो. पण तिसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्हाला परत 4 नंबरचा ऑप्शन लागला तर काय बदल आहे, 1 ते 6 तिसऱ्या यादीमध्ये पहिल्या 6 ऑप्शनपैकी काही जरी अलॉट झालं तर तुम्हाला तिथेच ऑटो फ्रीज करण्यात येतं. तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये जाता येत नाही. पण जर तुम्हाला हे ऑप्शन सोडून ऑप्शन लागले, पहिल्या राऊंडमध्ये 1 सोडून, दुसऱ्या राऊंडमध्ये 3 सोडून, तिसऱ्या राऊंडमध्ये 6 सोडून जर तुम्हाला पुढचा ऑप्शन लागला असेल सिरियल नंबरनुसार, तर तुम्हाला नेक्स्ट राऊंडला म्हणजे चौथ्या राऊंडला जाता येतं. चौथा राऊंड हा फायनल आहे. यामध्ये तुम्हाला काही जरी लागलं तर तुम्हाला तिथे सीट ॲक्सेप्ट करून ॲडमिशन घ्यायला जाणं बंधनकारक असतं. त्यामध्ये सगळेच ऑप्शन ऑटो फ्रीज असतात. ऑटो फ्रीज म्हणजे तुम्हाला लॉग इनमध्ये जाऊन ऑटो फ्रीज करून कॉलेजला रिपोर्टिंग करायची असते, कॉलेजला ॲडमिशन घ्यायला प्रत्यक्षपणे जायचं असतं. हा एक महत्त्वाचा बदल यामध्ये कंडक्ट करण्यात आलेला आहे की पहिल्या राऊंडमध्ये 1, दुसऱ्या राऊंडमध्ये 3, तिसऱ्या राऊंडमध्ये 6 आणि चौथ्या राऊंडमध्ये सगळे ऑप्शन्स ऑटो फ्रीज होतात. आतापर्यंत काय होतं, 3 राऊंड, पहिल्या 2 राऊंडमध्ये पहिला ऑप्शन, थर्ड राऊंडमध्ये जे मिळेल ते ऑटो फ्रीज करून आपल्याला ॲडमिशनला जावं लागायचं. तर हा एक महत्त्वाचा बदल आहे. आता बघा, हे 1 ऑप्शन, 3 ऑप्शन, 6 ऑप्शन हे कोणाला लागणार आहेत बघा, ज्या विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स आहेत, स्पेशली ज्यांना 98 किंवा 98.5 किंवा 99च्या पुढे ज्यांना मार्क्स असतील किंवा 99.5च्या पुढे मार्क्स असतील, त्यांना कसं आहे, त्यांना 2-3 ऑप्शन किंवा 5-6 ऑप्शन जरी टाकलं तर त्यांना ते मिळू शकतात. तर फक्त हायर रँकवाल्या मुलांना ह्याचं नुकसान होऊ शकतं की हायर रँकवाल्या मुलांना जर सेकंड राऊंडमध्ये पहिल्या 3 मधलं ऑप्शन लागलं तर त्यांना पुढच्या राऊंडला जाता येत नाही, त्यांना पुढच्या राऊंडला ट्राय पण करून बघता येत नाही, पण त्यांना स्पॉट राऊंडमध्ये ट्राय करून बघता येतं. फरक काय, कॅप आणि स्पॉट मधला फरक काय, तो तसाच आहे. कॅपमध्ये स्कॉलरशिप मिळते, स्पॉटमध्ये स्कॉलरशिप मिळत नाही. ओके,
तर हा फक्त एकदम हायेस्ट मार्क्सवाल्या मुलांसाठी नुकसान आहे, पण बाकी सगळ्या मुलांसाठी नक्कीच हा एक फायदा आहे. एक एक्स्ट्रा कॅप राऊंड म्हणजे अजून एक संधी. तुम्हाला पहिल्या 2 राऊंडमध्ये व्यवस्थित ऑप्शन फॉर्म फिलिंग नाही झालं, मनासारखं कॉलेज नाही मिळालं, कट ऑफ कसं बघायचं अंदाज नाही आला, ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुका सुधारण्यासाठी तुम्हाला 4 संधी तुम्हाला मिळतात. हा एक खूप मोठा फायदा, खूप विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि 4 कॅप राऊंड हे नक्की सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी खूप फायद्याचे आहेत. तुम्हाला 4 वेळेस ऑप्शन भरता येतात, 4 वेळेस ऑप्शन ट्राय करून बघता येतात, 4 वेळेस ऑप्शन वाढवता येतात, कमी करता येतात. ही एक चांगली संधी मेजॉरिटी मुलांसाठी आहे. फक्त ज्यांना खूप चांगले मार्क्स पडले त्यांना मात्र पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये थांबावं लागू शकतं. का तर तुम्हाला जर सांगितलेल्याप्रमाणे ऑप्शन लागला तर तो ऑटो फ्रीज होणार. हा नियम मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांसाठी फायद्याचा आहे. हा बदल मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांसाठी फायद्याचा आहे. आता पुढचा बदल म्हणजे मॅनेजमेंट कोटा बाय डोनेशन. याच्या आधी काय व्हायचं, मॅनेजमेंट कोटाचे ऍडमिशन. आता ही सरळ पद्धत आधी सांगतोय की याच्या आधी डोनेशन ठेवलं जायचं कुठल्याही कॉलेजमध्ये. प्रत्येक कॉलेजकडे त्याच्या मॅनेजमेंटच्या 20% जागा त्या कॉलेजकडे म्हणजे किमान 20% जागा त्यांच्याकडे राखीव असतात. काही चांगली कॉलेजेस त्या जागा सरेंडर करतात, काही कॉलेजेस त्या मेरिटवर वाटप करतात. पण काही कॉलेजेसला डोनेशन म्हणजे मागितलं जायचं प्रत्येक कॉलेजला. म्हणजे काय असायचं की तुम्हाला एखादं चांगलं कॉलेज घ्यायचं तर तुम्ही तिथे जाऊन बोलायचं मॅनेजमेंटच्या सीटसाठी, तर तुम्हाला एक सर्टन अमाऊंट सांगणार की एवढे एवढे लाख तुम्ही एक्स्ट्रा आता आणून द्या, तुमचं सीट बुक करा. आणि कॅपमध्ये त्या मुलांना कॅप संपत आला की त्या मुलांना मॅनेजमेंट कोटाला सीट दिलं जायचं. आयडियली तेव्हा देखील ते मेरिटनेच वाटप करायचं होतं, पण तेव्हा डोनेशन घेऊन वाटप केलं जायचं. पण याच्यावर आता शासनाने निर्बंध घातलेले आहेत. आता मॅनेजमेंट कोटा बाय मॅक्झिमम 3 टाइम्स ऑफ फीस. हा मोठा बदल आणि एक मोठा निर्णयात्मक बदल, हा खूप महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. हा देखील विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. पहिल्यांदा काय असायचं, काही चांगली कॉलेजेस, नामवंत कॉलेजेस आहेत, ती कॉलेजेस काय करायची, 20 लाख 25 लाख 30 लाख रुपये डोनेशन घ्यायचे. असे किती पण लाख डोनेशन ती मागायची पालकांना, आणि पालक आता मजबुरी, ज्या पालकांना त्या कॉलेजमध्ये घ्यायचं असतं ते कॉलेजवर डोनेशन द्यायचे. पण आता शासनाने काय केलेलं आहे, डोनेशनला एक मॅक्झिमम कॅप लावलेली आहे, मॅक्झिमम लिमिट लावलेली आहे. दॅट लिमिट इज 3 टाइम्स. जर तुम्हाला कुठल्याही कॉलेजच्या मॅनेजमेंट कोटातनं कुठल्याही ब्रँचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 3 पट फीस आकारू शकता. क्लिअर आहे, 3 पट. म्हणजे जर एखाद्या कॉलेजची फीस 1.5 लाख असेल तर तुम्हाला 4.5 लाख भरून त्या कॉलेजमध्ये, ते 1.5 लाखाच्या तिप्पट 4.5 लाख तुम्हाला भरून तिथे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. एक एक्झाम्पल बघायला गेलं, व्हीआयटीची अप्रॉक्सिमेट फीस 1,93,000 आहे. तर 2,81,000 रुपये भरून तुम्ही व्हीआयटी 5,81,000 रुपये, 1,93च्या तिप्पट फीस भरून तुम्ही ह्याच्यामध्ये माझं आकडा कॅल्क्युलेशन थोडं चुकलं असेल. 1,93चं तिप्पट करायला गेलं तर 7-21 मायनस केलं तर 5,79,000 रुपये भरून तुम्ही व्हीआयटी कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटात ऍडमिशन घेऊ शकता. पण त्यातला रचनात्मक बदल काय आहे, आधी मॅनेजमेंटचं सीट कोणालाही देता येत होतं, कॉलेजच्या मनावरती असायचं. पण आता शासनाने यासाठी वेगळ्या पोर्टलची निर्मिती करायचं ठरवलेलं आहे. तुमचं लॉग इन आयडी एकदाच क्रिएट करायचं आहे, पण नक्की लॉग इन मध्ये 2 वेगळे टॅब देण्यात येईल. एक कॅप ऍडमिशन प्रोसेस, एक मॅनेजमेंट ऍडमिशन प्रोसेस किंवा इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन प्रोसेस आपण म्हणू. तर त्यासाठी तुम्हाला वेगळं अप्लाय करायचं आहे, त्यामध्ये वेगळी कॉलेजची पसंती द्यायची आहे. तिथे काय असणार आहे, तिथे 3 पट फीस भरून जे विद्यार्थी एखाद्या कॉलेजमध्ये जायला इच्छुक असतील त्या विद्यार्थ्यांमध्ये मेरिट लिस्ट लावली जाईल, आणि त्या मेरिट लिस्टमधून सिलेक्टिव्ह विद्यार्थ्यांनाच ऍडमिशन मिळेल ज्यांना मार्क जास्त आहेत. तिथे कॅटेगोरिकल रिझर्वेशन नसणार आहे. मॅनेजमेंट कोटामध्ये कसलंच रिझर्वेशन नसतं. फिमेल रिझर्वेशन, पीडब्ल्यूडी रिझर्वेशन, डिफेन्स रिझर्वेशन हे कॅपमध्ये असतं, मॅनेजमेंटमध्ये नसतं. तर मॅनेजमेंट कोटामध्ये देखील आता एक मेरिटनी स्पर्धा होणार. म्हणजे कुठलंही चांगलं कॉलेज असेल तर तिथे काय झालंय, आता डोनेशनला लिमिट लागली, आणि त्या लिमिटमध्ये देखील जे विद्यार्थी तेवढं डोनेशन द्यायला इच्छुक आहेत त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे. तर तुम्हाला मेरिटनी तिथे ऍडमिशन मिळणार. आता कॉलेजच्या आधी कॉलेज म्हणजे आधी कसं होतं, कॉलेज कोणाला ऍडमिशन देत होतं, पण आता कॉलेजला गुणवंत विद्यार्थ्यालाच, म्हणजे ज्याला थोडे मार्क्स कमी जरी असतील पण जो तिप्पट फीस द्यायला तयार आहे, त्यामध्ये देखील स्पर्धा घेऊन त्यामध्ये मुलांना सीट मिळणार आहे. हा एक महत्त्वाचा बदल प्रोसेसमध्ये करण्यात आलेला आहे. आणि सोबतच आता रिसेंटली जो GR आलेला आहे त्यामध्ये स्पॉट राऊंड, म्हणजे कॅप राऊंड मध्ये आपल्याला माहिती आहे कॅप राऊंड मध्ये सगळे फीस बेनिफिट आपल्याला मिळतात आणि स्पॉट राऊंड मध्ये फीस बेनिफिट मिळत नाहीत. पण एक अजून नवा बदल इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसमध्ये आलेला म्हणजे जर एखादा विद्यार्थी शेड्यूल कास्ट कॅटेगरीचा असेल तर त्याला स्पॉट राऊंड मध्ये देखील स्कॉलरशिप मिळणार. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आधी काय होतं, SC कॅटेगरीचा विद्यार्थी जर स्पॉट मध्ये गेला तर त्याला ओपनची फीस भरावी लागायची, मग तो विद्यार्थी स्पॉट मध्ये जातच नव्हता. पण आता स्पॉट राऊंडचा विद्यार्थी देखील SC कॅटेगरीचा, फक्त शेड्यूल कास्ट कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला ऍडमिशन स्पॉट वन मध्ये जर मिळालं तर त्याला खूप अजून संधी आहे. म्हणजे SC कॅटेगरीसाठी तर हे खूप जास्त फायद्याचं आहे की तुम्ही एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन स्पॉट वन मध्ये देखील तुम्हाला
फीसची सगळी सवलत जी काही तुमची एससी कॅटेगरीची फीस असते, ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस माफ असते, ते सगळे बेनिफिट बाकी कॅटेगरीला नाही आहेत, पण एससी कॅटेगरीला स्पॉट राऊंडमध्ये देखील फीसचे बेनिफिट देण्यात येणार आहेत. हे महत्त्वाचे बदल आतापर्यंत जे आपल्याला समजले ते आपण तुमच्या पुढे मांडले. यामध्ये अजून एक काही बदल नोटीस आल्यानंतर कळतील, प्रोसेसच्या फ्लो बद्दल काही चेंजेस नोटीस आल्यानंतर कळतील. सध्या नोटीस आलेली नाहीये, पण ते बदल वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पण सध्या एवढ्या गोष्टींची सगळ्यांनी नोंद घ्यायची की एवढे बदल जुनं आधी ही प्रोसेस होती, नवीन आता या प्रकारे प्रोसेस कंडक्ट करण्यात येणार आहे. यामध्ये मॅनेजमेंटचे ऍडमिशन असतील त्यांना कॅप लागलेली आहे, त्यांना फीस बद्दल 3 पटीची लिमिट लागलेली आहे. आता 3 पट म्हणजे कॉलेज 3 पट पेक्षा जास्त घेऊ शकतं का? अजिबात घेऊ शकत नाही. त्याच्या कमी घेऊ शकतं पण जास्त घेऊ शकत नाही. ओके, हा एक विद्यार्थी हिताचाच निर्णय इथे झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये हे बघूया की आता मॅनेजमेंटच्या ऍडमिशन्स बद्दल खूप जणांना संभ्रम आहे. खूप ठिकाणी काय होतं, मॅनेजमेंटच्या ऍडमिशन बद्दल मिसलीड केलं जातं. कुठेतरी मी ऍडमिशन करून देतो असं सांगितलं जातं, पैसे घेतले जातात आणि नंतर सॉरी तिथे ऍडमिशन झालं नाही असं सांगून विद्यार्थ्यांना पालकांना नाराज केलं जातं. ते पैसे खूप दिवस लेट, असं खूप ठिकाणी मॅनेजमेंटच्या ऍडमिशनला घेऊन बऱ्याच विद्यार्थ्यांची फसवणूक होते. ते फसवणुकीला लक्षात घेऊनच कॉलेजने हे सगळं प्रोसिजर बनवलेलं आहे, म्हणजे शासनाने ही सगळी प्रोसिजर बनवलेली आहे. आता बघा आपण मॅनेजमेंट बद्दल थोडीशी चर्चा करूया. मॅनेजमेंट म्हणजे मॅनेजमेंट कोटा म्हणजे 3 टाइम त्यांनी आता फीस चालू केली. तर 3 टाइम फीस म्हणजे काय, तर बघा कॉलेजमध्ये फीस कशी डिसाईड होते, ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फंड करून एक शिक्षण शुल्क डिसाईड केलं जातं. ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फंड ह्या दोघांचं मिळून एक शिक्षण शुल्क डिसाईड केलं जातं. शिक्षण शुल्काच्या तिप्पट कॉलेज आकारू शकतं. एखाद्या कॉलेजची फीस जर 1.5 लाख असेल आणि त्यामध्ये ट्युशन फीस 1,20,000 आहे, डेव्हलपमेंट फंड 20,000 आहे, म्हणजे 1,40,000 जर त्या कॉलेजचं शिक्षण शुल्क आहे आणि 10,000 जे आहे त्या इतर फीस आहेत. त्यामध्ये युनिव्हर्सिटी फीस, ऍडमिशन फीस, अजून कुठल्या इन्शुरन्सची फीस, अँटी रॅगिंगची फीस असं काहीतरी असू शकतं. तर ती 10,000 वेगळी आणि 1,40,000 हे शिक्षण शुल्क म्हणजे ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फंड असेल. तर शिक्षण शुल्काच्या तिप्पट अमाऊंट घेता येते. म्हणजे एखाद्या कॉलेजची फीस जर 1.5 लाख असेल तर एक्झॅक्ट 4,50,000 नाही होणार. त्यातलं जे वन टाइम फीस असतात, डिपॉझिट असेल, कॉलेजच्या ऍडमिशन फॉर्मची फीस असेल, ती तिप्पट नाही होणार. पण जे ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट म्हणजे शिक्षण शुल्क जे आहे, म्हणजे आपण जर बघितलं एखाद्या कॉलेजची फीस जर 1.5 लाख असेल तर त्यातले 1,40,000ची अमाऊंट तिप्पट होते. 14,42 आणि 10,000 एक्स्ट्रा 4,30,000 रुपये तुमचे होतील. म्हणजे एक्झॅक्ट 4.5 लाख होणार नाहीयेत. हे सगळ्यांनी नोंद घ्यायचं. कॉलेज कुठल्याही फीसच्या तिप्पट फीस नाही घेणार, फक्त शिक्षण शुल्क, ज्याचा अर्थ ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फंड एकत्र याला शिक्षण शुल्क म्हणतात, त्याच्याच तुम्ही तिप्पट फीस आकारू शकतात. आणि कॉलेजच्या मनावर आहे तिप्पट आकारायचं. एखाद्या कॉलेजला वाटत असेल की नाही गडे आम्हाला एक सिंगल टाइम मध्येच घ्यायचंय, ते कॉलेजच्या मनावर. एखादं कॉलेज म्हणलं की नाही आम्हाला 2 पटच घ्यायचंय, तिप्पट नाही घ्यायचंय, आम्हाला विद्यार्थ्यांना खूप जास्त त्रास द्यायचा नाहीये, त्यांच्या पालकांच्या खिशाची काळजी घ्यायची, तरी देखील ते करू शकतात. पण मॅक्झिमम 3 पटच्या पलीकडे कॉलेजला घेता येणार नाही असं फीस रेग्युलेशन ऑथॉरिटीने सांगितलेलं आहे. आता मॅनेजमेंट कोटाचं करायचं कसं, कधी करायचं, आधी कसं होतं मॅनेजमेंट कोटाचं कधी पण बुकिंग केलं जायचं, आधी कधी पण डोनेशन घेऊन ठेवलं जायचं, बुकिंग अमाऊंट घेऊन ठेवलं जायचं. पण आता काही जरी झालं असेल तर मॅनेजमेंट कोटाचे ऍडमिशन कधी होणार, 4 कॅप संपल्यानंतर मॅनेजमेंटचे ऍडमिशन होणार आहेत. यामध्ये काय बघा, सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जाऊन मॅनेजमेंटसाठी अर्ज करायचा आहे. आता अर्ज कॉलेजमध्ये जाऊन प्रत्यक्षही करू शकतात किंवा जसं की कॅप प्रोसेस चालू होईल, नोटीस येईल, त्याच्यानंतर कॉलेजच्या वेबसाईटवर पण एक वेबसाईटवर लिंक चालू करू शकतं की आमच्याकडे जर मॅनेजमेंटला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही इथे नोंदणी करा. हे पोर्टल कधीपर्यंत चालू असणार आहे, कॅप सुरू झाल्यापासून म्हणजे केंद्रीय प्रवेश पद्धत सुरू झाल्यापासून 4था राऊंड संपून परत पुढच्या 2 दिवसापर्यंत हे पोर्टल चालू असणार. कॉलेजच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन अर्ज करू शकता. आता ते कॉलेजवर डिपेंड आहे, कॉलेज वेबसाईटवर लिंक ठेवणार ऑनलाईन का कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन फिजिकल अर्ज द्यावा लागतो, ते कॉलेज टू कॉलेज डिपेंड्स. पण सगळ्या याच्यामध्ये काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी आपला सीईटी सेलच्या पोर्टलवरती फॉर्म भरणं गरजेचं आहे, त्याचं व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कॉलेजच्या पोर्टलवर अप्लाय करा, त्याच्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जा. प्रक्रिया सुरू झाल्या कॉलेजमध्ये मॅनेजमेंटचं ऍडमिशन घ्यायला जाऊ नका. ओके, आधी तुम्ही फॉर्म भरायचा आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे, व्हेरिफिकेशन करायचं, मग मॅनेजमेंटला अप्लाय करायचं. तर तुम्ही कॉलेजला प्रत्यक्ष किंवा कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. जर एखाद्या कॉलेजने तुमचा अर्ज घेतला नाही किंवा मॅनेजमेंटचं त्यांनी लिंक ओपन केली नाही तर काय करायचं, सीईटी सेल स्वतः एक पोर्टल चालू करते स्वतंत्र, जिथे तुम्ही मॅनेजमेंटची नोंदणी करू शकतात की मला या कॉलेजच्या मॅनेजमेंटसाठी मला अप्लाय करायचं आहे. ते पोर्टल एक्झॅक्टली कसं असेल ते आपल्याला 1-2 दिवसांनीच कळणार आहे. पण सध्या तरी आपल्याला सूचना आलेल्या आहेत की कॉलेजमध्ये प्रत्यक्ष किंवा कॉलेजच्या वेबसाईटवर ऑनलाईन करायचं किंवा सीईटी सेलच्या वेबसाईटवर अप्लाय करायचं आणि त्यांना सांगायचं की मला या कॉलेजमध्ये मॅनेजमेंटला ऍडमिशन घ्यायचं आहे. हे केल्यानंतर ज्या काही मुलांनी तिथे मॅनेजमेंट कोटातून अप्लाय केला असेल तर मॅनेजमेंट कोटाचा रूल काय, तिप्पट फीस. तर ज्या मुलांनी प्रत्यक्ष कॉलेजच्या वेबसाईटवर किंवा सीईटी सेलच्या वेबसाईटवर अप्लाय केला असेल, ह्या सगळ्या मुलांची कंबाईन मेरिट लिस्ट कॉलेजला पाठवण्यात येणार
आणि त्या लिस्टमधनं मार्कनुसार ज्या पहिल्या मुलांना प्राधान्य दिलं असेल त्या पहिल्या मुलांना सीट ऑफर केलं जाईल. त्यातले जे मुलं घेतील ते घेतील, जे नाही घेणार ते मुलं बाजूला केले जाणार. त्यानंतर खालचे जे वेटिंगचे मुलं होते त्यांना मॅनेजमेंटचे ॲडमिशन मिळणार. तर यामध्ये ओव्हरऑल आपल्याला काय कळतं की मॅनेजमेंटच्या ॲडमिशनमध्ये आता कॉलेजचा फारसा रोल राहिलेला नाही आहे. यामध्ये शासनाचा हस्तक्षेप झालेला आहे आणि मेरिटनी मॅनेजमेंटच्या सीटचं वाटप होणार आहे. तिथे कोणी एखादा व्यक्ती जास्त पैसे देऊन ओळखीनी वशिल्यानी संस्थाचालक माझा मित्र आहे, हा आमदार माझा शिफारस करतो असं करून तुम्हाला कुठेच ॲडमिशन करता येणार नाहीये. मॅनेजमेंट कोटाचे जे ॲडमिशन्स आहेत ते सरळ पद्धतीनं 3 पट फीस घेऊन मेरिटच्या बेसिसवर होणार आहेत. ओके, इथे काय दिलेले, कॉलेजनी जर ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं तर तुम्ही CETCELच्या वेबसाईटवर अप्लाय करू शकतात. कंबाईंड लिस्ट तुमची लागते. ओके, हे मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. कॉलेज हॅव टू सिलेक्ट द कॅन्डिडेट फ्रॉम द सेम लिस्ट ऑन द बेसिस ऑफ मेरिट अँड दोज हु आर रेडी टू पे. तिची मेरिट लिस्ट जेव्हा कॉलेजला जाणार तेव्हा कॉलेजला त्या मेरिट लिस्टमधून तिप्पट फीस जे द्यायला तयार आहेत त्या प्रत्येक मुलाला, म्हणजे समजा 12 सीट असतील, 50 मुलांनी अप्लाय केले तर मार्कानुसार पहिल्या 12 मुलांना त्यांना ॲडमिशन द्यावं लागेल. जर 12 पैकी एखादा विद्यार्थी आला नाही तर त्याला ते पुढच्या मुलाला ते ॲडमिशन देईल, पण पहिल्या 12 मुलांना त्यांना मेरिटने ॲडमिशन द्यावं लागेल. जर नाही आलं तर पुढच्या त्याला देऊ शकतं. आता यामध्ये महत्त्वाचा बदल काय आहे की तिप्पट फीस, आता आपण म्हणू की एखाद्या कॉलेजच्या कम्प्युटर ब्रँचसाठी तिप्पट फीस मुलं पे करू शकतात, पण ENTC मेकॅनिकलसाठी तिप्पट फीस खूप जास्त होते. तेव्हा कॉलेज लेवलवरती याच्यावर निगोसिएशन होऊ शकतं, पण हे निगोसिएशन आधीच करायला पाहिजे. आधी म्हणजे ऑप्शन टाकायच्या आधी, कॅप चालू व्हायच्या आधी का नाही, तर ऑप्शन टाकायच्या आधी तुम्ही कॉलेजमध्ये चर्चा केली पाहिजे की आम्ही तुमचं ऑप्शन मॅनेजमेंट कोर्टातनं दिलं तर तुमची मेकॅनिकलची फीस काय असणार आहे, तुमची कम्प्युटरची फीस काय असणार आहे, तुमची ENTCची फीस काय असणार आहे. नक्की काही कॉलेजेसमध्ये त्यावर निगोशिएशन पॉसिबल असू शकतं. काही कॉलेजेस स्पष्ट सांगणार आमच्याकडे जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर ते 3 पटनं घ्यायचं, नाहीतर घ्यायचं नाही, सिम्पल. तेव्हा तुम्ही मनाने ऑप्शन द्यायचे नाही. त्या कॉलेजमध्ये खरंच तिप्पट घेणार आहेत का दुप्पट घेणार आहेत. आयडियली तुम्हाला जर काही खूपच आवडलं असेल तर तिप्पटचीच तयारी ठेवायची, पण जर तुम्हाला वाटत असेल की हां तिथं तिप्पट थोडे जास्त होतात तर त्या कॉलेजचा कॉन्टॅक्ट करायचा, प्रत्यक्ष जाऊन विचारलेलं उत्तम. तिथे तुम्ही विचारायचं, त्यांनी जर म्हणले हां मी तिप्पटच फीस चार्ज करणार तर विचार करायचा. ते जर म्हणले नाही आम्ही थोडं कमी चार्ज करू तर तुम्ही त्यानुसार ते ऑप्शन टाकू शकतात. आता हे फक्त शाब्दिक आहे बघा. कॉलेजमधला एखादा माणूस जरी तुम्हाला म्हणला की आम्ही दुप्पट घेऊ, पण तुम्ही टाकलं आणि त्यानंतर त्यांनी तिप्पट मागितली तर तिप्पट मागणं हे त्यांचा हक्क आहे. तेव्हा तुम्ही असं म्हणू शकणार नाहीयेत की सर तुम्ही आधी 2 पट म्हणला होतात, आता तुम्ही तिप्पट म्हणताय. कुठलेही कॉलेज पलटू शकतात, त्याच्याबद्दल कुठल्याही कॉलेजवर विश्वास ठेवता येत नाही. पण आता शेवटी तुम्हाला म्हणजे तुमचे मार्क्स असे असतील आणि तुम्हाला मॅनेजमेंट कोर्टाने जायचं असेल तुम्ही मल्टिपल ठिकाणी अप्लाय करून ठेवा आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही डील करू शकता. तिथे काही कॉलेजेसमध्ये निगोसिएशन पॉसिबल असतं, ते पालकांनी करायला पाहिजे किंवा तुम्ही ज्यांच्या ॲडमिशनचे तुमचे इंचार्ज आहेत त्यांच्या थ्रू करायला पाहिजे. आता इकडे बघा, कम्प्युटर ENTC ब्रांच विल हॅव कॉम्पिटिशन ऑन बेसिस ऑफ मेरिट, पण बाकी ब्रांचेसला कमी फीसवर कॉलेज मिळू शकतं निगोसिएशन करून. लक्षात ठेवायचं, कम्प्युटर आणि ENTC तुम्हाला मोस्ट ऑफ द कॉलेजेसमध्ये डोनेशनचे अमाऊंट कमी केल्या जाणार नाही आहेत किंवा ते जे तिप्पट फीस आहे ती कमी केली जाणार नाही आहे. ती कॉलेजला मुलगा नाही मिळाला तर ती कमी करतील, पण जनरली या ब्रांचेसाठी मुलं डिमांड करत असतात. त्यामुळे या ब्रांचेससाठी निगोसिएशन वर्कआउट नाही करणार, पण कॉम्प आणि ENTC सोडून इतर ब्रांचेससाठी निगोसिएशन वर्क करतील. तेव्हा सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय प्रोसेसमध्ये काय बदल झालेले ते आपण पाहिले. मॅनेजमेंटचे ॲडमिशन कसे होणार याबद्दल मी मॅक्झिमम माहिती दिलेली आहे. ही माहिती कॉलेजेसच्या देखील फायद्याची असणार आहे, विद्यार्थी आणि पालकांच्या देखील फायद्याची असणार आहे. मी सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना विनंती करतो त्यांनी ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांपर्यंत शेअर करायची, जेणेकरून प्रत्येकाला प्रोसेस कशी असते याच्याबद्दलची ट्रान्सपरन्सी कळेल आणि त्यांची कुठलीही चूक होणार नाहीये. बरेच जण या टाइममध्ये एजंटला पैसे देऊन फसतात, कॉलेजच्या कुठल्या तरी ओळखीच्या व्यक्तीला पैसे देऊन फसतात आणि मग ती व्यक्ती पैसे देत नाही वेळेवर आणि खूप त्रास होतो आणि त्याची तुम्ही कुठे तक्रारही करू शकत नाही, कारण तुम्ही प्रक्रिया माहिती असताना तुम्ही तिथे अननेसेसरी एखाद्या व्यक्तीला पैसे दिलेले असतात. तेव्हा यावर्षी याच पद्धतीने प्रोसेस होणार आहे. यामध्ये जर काही बदल आले, काही याच्यामध्ये काही चेंजेस आले तर ते मी तुम्हाला लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मार्फत आपल्या YouTube चॅनल मार्फत सांगेल. तरी काउन्सिलिंग बद्दल तुम्हाला सगळे अपडेट्स वेळोवेळी पाहिजे असतील तर तुम्ही काय करायचंय, आपले हे व्हॉट्सअप ग्रुप आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे, मी त्या स्क्रीनच्या बाजूला जातोय, ह्या पेजचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकतात आणि ह्या ग्रुपमध्ये आणि या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून ॲडमिशन बद्दलची कुठलीही अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. मी 1 मिनिट थांबतोय, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर हा QR कोड स्कॅन करून तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, ज्याच्यावर तुम्हाला सगळे अपडेट मिळतात. आता या व्यतिरिक्त तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही डाऊट्स असतील, क्वेश्चन असतील, अजून देखील प्रोसेस सुरू झाली नसल्यामुळे आम्ही आपली हेल्पलाईन नंबर तुम्हाला देतोय. या नंबरवरती तुम्ही कॉल, प्रेफरेबली व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉइस नोट पाठवून तुम्ही तुमचा प्रश्न पाठवा. त्या प्रश्नासाठी आम्ही लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. तर इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.